विद्यार्थी मित्रांनो, आता 10वी परीक्षा काहीच दिवसावर येऊन ठेपलेली आहेत आणि त्यासाठी आपण जी ग्रामरची तयारी करतो त्यामध्ये पोयमशी रिलेटेड जे फिगर ऑफ स्पीच असतात ते कधी-कधी ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला विचारले जातात. तर त्याची तयारी म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये फिगर ऑफ स्पीच जाणून घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिली, मेटाफोर, अलिटरेशन अँड पर्सोनिफिकेशन या 4 फिगर ऑफ स्पीच बद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय हे पाहू आणि याची गरज काय आहे. जर आपण सरळ बोलतो किंवा सरळ आपण लिहू शकतो तर मग याची गरज काय आहे. तर हे एक प्रकारे जे आपले वाक्य असतात, जे शब्द असतात त्याला साहित्यिक भाषेमध्ये कन्वर्ट करतात आणि आपल्या कानांना ते ऐकायसाठी छान वाटतं. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला अलंकार म्हणतो. तर अलंकार कशासाठी वापरतात? जनरली बायका अलंकार या छान सुंदर दिसण्यासाठी आपल्या अंगावर घालतात. अलंकार म्हणजे दागिना आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडते. तर अशीच जी शब्दामध्ये भर पाडण्यासाठीचं जे काम आहे ते फिगर ऑफ स्पीच करतं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर येणारे सर्व व्हिडिओ आणि यापूर्वीचेही 10वीच्या अभ्यासास मदत करणारे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी सिमिली या फिगर ऑफ स्पीच बद्दल आपण पाहणार आहोत. माझं हे अत्यंत आवडतं असं एक फिगर ऑफ स्पीच आहे, कारण यामध्ये एखाद्या गोष्टीला एवढी सुंदर उपमा दिली जाते, एवढे छान प्रकारे प्रेझेंट केलं जाते की आपल्याला ऐकायला ते कानांना फार छान वाटतं. Simile is a figure of speech that compares to different things using the words like as or like. A simile is a figure of speech that compares to different things using the words like or as. केव्हा so सुद्धा वापरला जातो. सिमिली हा सर्वात आवडता असा माझा अलंकार आहे, कारण एवढ्या छान प्रकारे प्रेझेंट केलं जातं की ऐकणाऱ्याला तो शब्द खूप. आपण जेव्हा हिंदी चित्रपटातील गाणे ऐकतो तर कधी कधी आपल्याला आपण एक पंकज उधासची गझल जर ऐकली की सोने जैसा रंग है तेरा चांदी जैसे बाल, तर ऍक्च्युली इथे रंगाला सोन्याची उपमा दिलेली आहे आणि केसांना चांदीची उपमा दिलेली आहे. तर ही उपमा जी आहे ही उपमा म्हणजेच सिमिली. दोन टोटली डिफरंट थिंग ज्या असतात त्या कम्पेअर करण्यासाठी आपण याचा वापर करतो. एक्झाम्पल आपण सुरुवातीला पाहून घेऊ. हर आय स्पार्कल लाईक डायमंड. तर इथे लाईक हा शब्द वापरलेला आहे. लाईक डायमंड, तिचे डोळे जे आहे हे हिऱ्याप्रमाणे चमकत होते तर या वाक्यामध्ये दिलेलं आहे. तर इथे डोळ्यांना हिऱ्याची उपमा दिलेली आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू. He runs as fast as a cheetah. आता चित्ता हा सर्वात फास्ट धावणारा प्राणी आहे आणि या मुलाच्या धावण्याची जी कंपॅरिझन आहे ती चित्त्याच्या धावण्याशी केलेली आहे. सो इथे ॲज फास्ट ॲज हे इथे ॲजचा वापर केलेला आहे. डायरेक्ट आपण त्या गोष्टीला कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीची उपमा दिलेली आहे. इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डोळ्यांना हिऱ्याची उपमा दिलेली आहे आणि याच्या धावण्याला चित्त्याची उपमा दिलेली आहे. अजूनही आपण एखादं हिंदी चित्रपटातील गीत पाहिलं तर तुझे सूरज कहूया चंदा, म्हणजे तुला चंद्र म्हणू की सूर्य म्हणू, हे इथे सुद्धा त्याला चंद्राची किंवा सूर्याची उपमा दिलेली आहे. मराठीमध्ये पाहायचं झालं तर एक लाजरान साजरा मुकरा चंद्रावानी फुलला ग. इथे चंद्रावानी फुलला ग ही सुद्धा एक सिमिली अलंकाराचे एक एक्झाम्पल आहे. बोलूया सेकंड मेटाफोर फिगर ऑफ स्पीच कडे. मेटाफोर काय आहे? थोडासा फरक आहे मेटाफोर आणि सिमिलीमध्ये. मेटाफोर इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट डायरेक्टली रेफर्स टू वन थिंग बाय मेन्शनिंग अनदर फॉर rhetorical effect. It implies a comparison between the two without using like or as. इथे सुद्धा दोन गोष्टींची कंपॅरिझन केल्या जाते, परंतु त्यामध्ये लाईक आणि ॲजचा
वापर केला जात नाही. सिमिली आणि मेटाफोर मध्ये जर फरक समजून घ्यायचा असेल तर आपण एखादा एक्झाम्पल बघू. ही फॉट लाईक अ लायन. आता हे जे सेंटेन्स आहे इथे लाईक अ लायन म्हणजे सिमिली हे फिगर ऑफ स्पीच वापरलं गेलं आणि याला जर आपण मेटाफोर मध्ये कन्वर्ट करायला गेलो तर ही वॉज अ लायन इन द फाईट. हे मेटाफोरचा यूज झालेला आहे. एक्झाम्पल बघू. टाइम इज मनी. तर सिमिलीमध्ये काय होतं की त्याला कशाची तरी उपमा दिली होती, त्याच्यासोबत कम्पेअर केलेलं होतं, पण इथे उपमा नाही डायरेक्ट त्याला ती गोष्ट आहे असं दर्शवलं जातं सेंटेन्समध्ये. सो हिअर टाइम इज मनी. आता इथे वेळ हा पैसा आहे असं डायरेक्ट म्हटलेलं आहे. वेळ हा पैशासारखा मौल्यवान आहे असं म्हटलेलं नाही. सो इथे मेटाफोर आणि सिमिलीमध्ये तोच फरक आहे. टाइम इज मनी म्हणजे डायरेक्ट इथे टाइमला मनीची उपमा दिलेली आहे. देन द वर्ल्ड इज अ स्टेज. हे जे जग आहे हे एक रंगमंच आहे. रंगमंचासारखे आहे असं म्हटलं नाही, तर जग हे डायरेक्ट रंगमंच आहे असं म्हटलेलं आहे. एखादं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. इथे कॅमल जे आहे ते वाळवंटातलं जहाज आहे. हे वाळवंटातलं जहाज आहे असं म्हटलेलं आहे. या उलट आपण जर याचा सिमिलीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला ॲज द शिप इज यूज फॉर क्रॉसिंग द ओशन, सो द कॅमल इज यूज फॉर क्रॉसिंग द डेझर्ट असं म्हणता आलं असतं, परंतु इथे डायरेक्ट कॅमललाच त्यांनी शिप करून टाकलेलं आहे. थर्ड फिगर ऑफ स्पीच इज एलिट्रेशन. एलिट्रेशन म्हणजे काय, तर एलिट्रेशन इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर कॉन्झिक्युटिव्ह वर्ड्स इन अ सेंटेन्स बिगिन विथ द सेम कॉन्सोनंट साऊंड. हा पण फार सोपा प्रकार आहे. इथे सेंटेन्स आहे त्यामधले जे वर्ड्स आहेत स्टार्टिंगचे ते सेम कॉन्सोनंट साऊंडने सुरू होतात. कॉन्सोनंट आणि व्हॉवेल मधला फरक नक्कीच तुम्ही 10व्या वर्गातल्या मुलांना माहित असेलच. तर एक्झाम्पल बघू. पीटर पीपर पिक अ पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक सेंटेन्स मधला प्रत्येक वर्ड जो आहे तो पी सुरू झालेला आहे. सो याला आपण एलिट्रेशन असं. आपल्या मराठीमध्ये जर पाहिलं आपण काकाने, काकूचे, कागद, कैचीने, करकर, कापले, हे जे वाक्य आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, तर हे एलिट्रेशनच एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट इज पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? पर्सोनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲट्रिब्युटेड टू नॉन ह्युमन एंटाइटीज ऑर ऑब्जेक्ट. इथे पर्सोनिफिकेशनचा अर्थ आपल्याला असा घेता येईल की एखादी जी निर्जीव वस्तू आहे, एखादी जी वस्तू आहे त्याला जिवंत माणसाची उपमा किंवा जिवंत गोष्टींची उपमा दिली जाते, त्याला पर्सोनिफिकेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, स्टार्स डान्स इन द नाईट स्काय. त्या स्टार्स कधी डान्स करत नाही, परंतु जे सजीव जे ऍक्टिव्हिटीज करतात, जे लिव्हिंग थिंग ऍक्टिव्हिटीज करतात, डान्सिंग ही ऍक्टिव्हिटी आहे ही स्टार्सला इथे दिलेली आहे आणि इथे म्हटलेलं आहे की द स्टार्स डान्स इन द नाईट स्काय. त्यानंतर एखादं सेकंड एक्झाम्पल बघू आपण. द विंड विस्पर्ड सिक्रेट्स थ्रू द ट्रीज. तर याला असा जिवंत असा ज्या नॉन लिव्हिंग थिंग आहे त्याला जिवंत असण्याचा एक इफेक्ट या फिगर ऑफ स्पीच मध्ये देण्यात येतो. तर इथे एक सेंटेन्स आहे, द विंड विस्पर्ड सिक्रेट्स थ्रू द ट्रीज. हे वाऱ्याने त्यांचं सिक्रेट जे आहे ते झाडांमार्फत झाडांच्या कानात कुजबुजलेलं आहे किंवा झाडांच्या कानामध्ये सांगितलेलं आहे असं इथे आपल्याला म्हणता येईल. त्या व्हिडिओमध्ये आपण फिगर ऑफ स्पीचचे जे 4 टाइप्स होते ते बघितलेले आहे आणि याच्या पुढील पार्टमध्ये आपण उर्वरित जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट वाटतात
दिस फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत.